नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आम्ही निघालेलो अलिबागला जायला. अलिबागला जायला का निघालोय, कशासाठी निघालोय तुम्हाला पुढे कळेल. आणि त्याचबरोबर आता आम्ही निघालेलो आहे ट्रेनने आणि मी जाणार आहे चर्नी रोडला. चर्नी रोडला गेल्यावरती तिथे मला आपला अण्णा मामा भेटणार आहे, म्हणजेच विवेक भेटणार आहे. सो विवेकबरोबर मग मी बाईकवरनं जाणार आहे भाऊच्या धक्क्याला. भाऊच्या धक्क्यावरनं आम्ही रोरो पकडून जाणार आहोत. सो शेवटची रोरो जी आहे इकडून मुंबईवरून ती 8:30ची आहे. ट्रेन बघा किती खाली आहे. सो आता ग्रँड रोड आलेला आहे आणि पुढचं चर्नी रोड स्टेशन. चर्नी रोड स्टेशनला मी उतरणार आहे. तो चर्नी रोड स्टेशनला उतरल्यावर आपण विवेकच्या बाईकवरनं मग आपण जाणार आहोत भाऊच्या धक्क्यावर. आता चर्नी रोड स्टेशन येईल थोड्याच वेळात. चर्नी रोड स्टेशनला आपण उतरू. तो भाऊच्या धक्क्यावरनं रोरो जी पकडणार आहे ती 8:30ची आहे आणि मग नंतर तिथून मग पुढे मांडव्याला उतरणार. मांडव्यावरनं मग आपण घरी जाणार. तर रोरोचा आता आजचा हा पहिला अनुभव आहे आपला, कारण ह्याच्या आधी बसेन जाईन पण काय जमलं नाही. तर पहिल्यांदा रोरोने जातो आहे. सो चर्नी रोड स्टेशन आलेलं आहे. आता ते चर्नी रोड स्टेशनला उतरूया आणि अण्णामाला भेटूया. तर आपल्याला इथे विवेक भेटलेला आहे आणि आता आपण गाडीवरनं चाललो आहे भाऊच्या धक्क्यावर. सो आम्ही दोघं आता निघालेलो तिथून चर्नी रोड स्टेशनवरनं आणि थोडंसं घाई चालू आहे कारण उशीर झालेला आहे. लवकरात लवकर पोचायला हवे, कारण कसं आहे की ही जी रोरो आहे ही परफेक्ट टाईममध्ये निघते. कोणीही असो मग त्याला ती सोडून जाते तिथे. मग तुम्ही कोणालाही फोन करा, काय करा, रोरो थांबत नाही. त्यासाठी लवकर लवकर चाललो आम्ही. तर आत्ता आपण पोचलेलो आहोत जवळजवळ भाऊच्या धक्क्याच्या जवळपास पोचलेलो आहोत आणि आपण आता आलेलो आहोत. आता आतमध्ये जाणार आणि आतमध्ये गेल्यावरती आपण बघूया भाऊच्या धक्क्यावरती जी त्यांची अरेंजमेंट आहे ती कशी आहे ती, कारण आतापर्यंत आपण आतमध्ये गेलो नव्हतो. सो हा गेट आहे आणि या गेटमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि मग आतमध्ये गेल्यावरती रोरोची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे ती बघायची आपल्याला. आता आलेलो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही शार्प टाईममध्ये निघते, त्यामुळे कोणालाही यायचं असेल तर ऑनलाईन सगळ्यांनी टायमिंग बिमिंग सगळं बघून या आणि त्या टायमात परफेक्ट त्याच्या जवळजवळ अर्धा तास तुम्ही आधी पोचलात तरी वेटिंग एरिया वगैरे असतो. तर इकडे हे बॅगेज चेक, म्हणजे सगळं चेकिंग होतं. बॅग वगैरे तुमच्या त्याच्या काहीतरी चेक होतात, सगळ्या स्कॅन होतात. त्या स्कॅन झाल्यानंतर मग तुम्हाला आतमध्ये रूममध्ये जायचं असतं. सो असं हे बघा बॅगेज स्कॅनिंग आणि इकडे हा वेटिंग एरिया आहे. हा बहुतेक तुम्ही बघाल तर स्कोडाची तुम्हाला इथे जाहिरात दिसेल आणि आपली रोरो जी आहे अलिबागवरनं भाऊच्या धक्क्याला आलेली आहे. आता थोड्याच वेळात इथे सगळी पूर्ण ती खाली होईल. खाली झाल्यानंतर मग आपल्याला आतमध्ये पाठवतील. सो आता गेट ओपन होतोय, दरवाजा ओपन होतोय, हळूहळू खाली येईल आणि इकडे बघाल तर एक जो सगळं हँडल करणारा एक गेटसाठी एक सेपरेट माणूस ठेवलेला आहे. तो असिस्टंट जो आहे तो चेक करतो, सगळं ओकीटोकीवरती सांगतो की कुठपर्यंत आली आहे, काय आली आहे. मग तसा तो गेट ओपन करायला सांगतो. आता हळूहळू पुढे पुढे येते आणि बघा मार्गदर्शन करायला एक माणूस असतो आणि आतमध्ये डोअर जो आहे तो ओपन करायला एक वेगळा माणूस असतो. सो हळूहळू जसं परफेक्ट त्या जिथे ॲक्च्युअल लावायची रोरो तिथपर्यंत गेल्यावरच हे करतात. आता पोचलेली आहे आणि खाली झालेलं बघा, असं एकदम व्यवस्थित त्या सगळं लावलेली आहे रोरो इथे झालेली आहे. आणि मग जेव्हा ह्यांचं परमिशन मिळेल आणि ह्यांचं मिळेल तेव्हा गाड्या सगळ्या बाहेर निघतील. सो सगळे आलेले आहेत आता आणि आता ही ते पूर्ण रोरो आता खाली होईल आणि रोरो खाली झाली की नंतर मग आपल्याला आतमध्ये जायला मिळेल. सो आता नंतर थोड्याने आपण आतमध्ये जाऊन बघूया रोरो कशी येते. तर इथून आता सगळ्या गाड्या बाहेर पडतील आणि तसंच आपल्याला याच रोडने आतमध्ये जायचं आहे. तर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला आणखीन एक वेगळं तुम्हाला दाखवतो. तर ही आमची तिकीट आहेत, 3 तिकीट आहेत. एक बाईकचं आहे, 2 पॅसेंजर्स आहेत. तसं एक पॅसेंजर आणि ही बाईक, असं 3 हे आहेत. आता आपल्याला इथे ते तिकीट जे आपले होते ते तिकीट आपल्याला पंच करून घ्यायचे आहेत. माणसांची तिकीट वेगळी असते. तर आपली तिकीट इथे पंच होते, पंच झाले. त्यांच्याकडे एक पंच मशीन आहे, त्यावर पंच करतात ते. तर इथे माणसांचं तिकीट जे असतं ते वेगळं असतं, गाड्यांची तिकीट्स असतात ते वेगळे असतात. माणसांचे रेट्स वेगळे, गाड्यांचे रेट्स वेगळे. आणि हो, तुम्ही कुठल्या स्लॉटला
बुकिंग करताय, ज्या स्लॉटला जर तुम्हाला समजा तुम्ही एखाद्या स्लॉटला शनिवारचं बुकिंग केलं आणि त्या स्लॉटला जर गर्दी असेल, तर तुमची तिकीट ही हाय रेंजवरती असतं. म्हणजे जसं आपलं प्लेनचं जसं सिस्टम आहे, तशी ही रोरोची सिस्टम आहे. जेव्हा डिमांड जास्त असेल, तर इथे जे रेट्स असतात हे रोरोचे हाय असतात. डिमांड कमी असेल, तर रोरोचे रेट्स कमी असतात. सो आता डिमांड कमी आहे, त्यामुळे आमचं जरा स्वस्तात झालं आणि सकाळी जेव्हा त्रिवेणी आणि कौस्तुभ आणि आयुष वगैरे गेले, तेव्हा तिकीट जे होते ते हाय होते, जास्त होते. सो आता जरा तिकीट कमी आहेत आणि लाइटिंग्स वगैरे मस्त केलेल्या आहेत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी. आणि सो आता आम्ही गाडी लावलेली आहे आणि आता आम्ही वर चाललेलो आहे वेटिंग एरिया, म्हणजे जिथे आपल्याला थांबायचं आहे, जिथे बसायची-बिसायची सगळी सोय केलेली आहे तिकडे चाललेलं. सो आता आम्ही वरती आलेलो आहे. खाली इथे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि बघा बाहेर तुम्हाला बसायचं असेल तर बाहेर पण बसायची सोय चांगली आहे आणि आतमध्ये पण एसीमध्ये बसायची सोय आहे आणि आतमध्ये त्याचबरोबर कॅन्टीन वगैरे पण सोय आहे सगळी. तर बसायची अरेंजमेंट बघाल तर तुम्ही किती छान सोफे वगैरे केलेले आहेत बघा. मस्त एकदम लाविश आहे. ते बघाल तर मध्ये कॅफे आहे, तो आहे मध्ये आणि बाजूला सगळं बसायला वगैरे एरिया आहे. मस्त छान असा एरिया आहे आणि फुल एसी आहे. तर आता रोरोमध्ये बसलोय आणि 8:30ला डॉट सुटणार आहे आणि 1 मिनिट जरी लेट झाला तरी आतमध्ये एंट्री नाही भेटत. तुम्ही कोणालाही फोन करा, काय करा, 1 मिनिट जरी लेट झाला तरी रोरो निघून जातो. कोणाला आतमध्ये एंट्री नाही भेटत. सो आम्ही टाइमात बसलेलो आहोत आणि आतमध्ये पण आलेलो आहोत आणि कॅफेटेरिया एरियामध्ये आम्ही बसलेलो आहोत आता. स्वतः 8:30ला निघेल, 8:25 झालेत आणि 8:30ला गाडी आता बरोबर लॉन्च निघेल. सो रोरोचा प्रवास बघूया कसा आहे काय ते, आणि जरा बाहेर नंतर जाऊन रात्रीचा जो बोटीचा प्रवास आहे हा कसा होतो ते बघूया. आणि ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळे क्लास जे असतात, त्या क्लासमध्ये तुम्हाला वेटिंग एरिया मिळतो, बसायला जी सोय आहे ती सगळी मिळते. ती पण आपण पुढे बघणार आहोत. सो मिडल क्लास, हायर क्लास वगैरे असं सगळं आहे. तर हे आपण पुढे बघणार आहोत. तर आता इकडे अनाउन्समेंट चालू आहे की काय काय आपण प्रिकॉशन घेतले पाहिजे, काय काय आपण सगळं म्हणजे कसं राहिलं पाहिजे, कसं काय केलं पाहिजे. म्हणजे कोण कुठे बसायचं हे तुम्हाला इकडे सांगितलं जातं. पाळीव प्राणी आहेत ते कुठे ठेवायचे, जे काय करायचे सगळं तुम्हाला इकडे बसवलं जातं आणि बाहेरचा फूड्स तुम्ही आणू शकत नाही. त्याचबरोबर बाहेर वाकून बघायचं नाही वगैरे. बेसिक ज्या आहेत काही त्या आपल्याला सगळ्या माहित्या सगळं मिळतं आपल्याला. सो सगळे क्र्यू चांगला आहे, क्र्यू हँडल करत असतो सगळं. सिक्युरिटी खूप आहे चांगली आणि सगळे सीसीटीव्ही लागल्यामुळे तुम्हाला सगळं सीसीटीव्हीच्या अंडर सगळं तुम्हाला करायला लागतं, सर्वेलन्स सीसीटीव्हीचा. तर आपण आता बाहेर आलोय आणि आता थोड्याच रोरो निघालेली आहे आणि बाहेर आलो. सो धक्क्यावरनं आता पुढे आलेली आहे रोरो आणि हा सगळा भाऊचा धक्क्याचा एरिया पूर्ण आणि तिथून आता निघालेली आहे. सो बाहेर सगळा काळोख दिसतोय. आपल्याला काही बघायला मिळतंय की नाही ते माहित नाही. जसं दिवसा आपल्याला सगळं समुद्रात सगळं बघायला मिळतं, तसं आता बघायला मिळेल की नाही मिळेल माहित नाही. पण एक आहे की थोड्या-थोड्या लाईट्समध्ये दिसतायत, तिथे कुठेतरी कुठल्यातरी छोट्या-छोट्या बोटी उभ्या असतील, मोठ्या बोटी उभ्या असतील. सो इथे काहीतरी प्रोग्राम चालू आहे आणि हा सगळा भाऊचा धक्क्याचा एरिया पूर्ण आणि आता आपण निघालेलो आहोत ते म्हणजे मांडव्याच्या दिशेने जायला. हो, इकडे असे समुद्रात बऱ्याचशा बोटी या भाऊच्या धक्क्याच्या जवळपास लागलेल्या आहेत. पुढे गेल्यावर, आतमध्ये गेल्यावर काही दिसायला भेटणार नाही, कारण काळोख आहे सगळा. दिवसा कसा उजेड असतं तेव्हा आपल्याला उजेडात सगळं बघायला मिळतं. सो आता रात्री काय बघायला मिळणार नाही. तर अशा छोट्या-छोट्या बोटी आपल्याला मध्ये-मध्ये दिसत जातील. आता या कसल्या बोटी आहेत ते माहित नाही, मच्छीमारांच्या आहेत की कसल्या आहेत त्या. सो अशा बोटी आपल्याला बघायला मिळतील. हे बघा इकडे अजून पुढे पण याच्यापुढे आहेत. तर ही एक मोठी क्रूज आहे इथे आणि असं सगळं लागलेलं आहे इकडे आणि ते ह्या बोटीच्या त्या साईडला आपला नेव्हीचा एरिया पूर्ण सगळा आहे. नेव्हीचा परिसर आहे सगळा आणि आपण आता हळू-हळू चाललेली आहे आणि ही जी रोरो आहे ही साधारण 1 तासात भाऊच्या धक्क्यावरनं मांडव्याला पोहोचते किंवा मांडव्यावरनं भाऊच्या धक्क्यावर येते. सो असा बोटीचा प्रवास फास्ट आहे थोडासा आणि ही पावसाळ्यात पण चालू असते आणि त्याचबरोबर या रोरोमधून तुम्ही बघाल तर तुम्हाला गाड्या पण इकडून-तिकडे जाता येतात. परत त्याच्यावर माणसं पण जातात आणि आपल्याला सगळं म्हणजे व्यवस्थित असा प्रवास होतो. फक्त थोडासा खर्चिक आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, पण आपला प्रवास व्यवस्थित आरामदायी होतो. सो आता आपण निघालेलो आहोत आणि तर या आपल्या गाड्या सगळ्या खाली लागल्या आहेत. बाईक एका साईडला लागल्या आहेत आणि मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या लावलेल्या आहेत. तर कार किंवा बस वगैरे सगळ्या या ह्याच्यातून जाऊ शकतात. तर आता संध्याकाळी आता कारच आहेत. मगाशी आल्या त्या गेटनी आल्या, तर या गेटनी जाणाऱ्या मुली त्या अशा लावलेल्या आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि जरा मेनू कार्ड बघूया की आतमध्ये जे स्नॅक्स आहेत ते कसे-कसे आहेत ते, त्याचे भाव काय आहेत ते. तर आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि तर हा मेनू कार्ड आणि मेनू कार्डमध्ये बघाल तर वडापाव बघा कितीला आहे आणि मॅगी बघा कितीला आहे. मॅगी 220
250 असं वेगवेगळ्या मॅगीचे प्रकार आहेत आणि त्याचबरोबर वडापाव बघितला तर ₹120, समोसा पाव बघितला तर ₹140. चहा वगैरे सगळं आहे. तर ते कसं काय, काय, काय आहे ते तुम्हाला सगळं दिसतंय. सो 5 स्टार सारखे रेट आहे तिथे आणि ही आपली रोरो कशी आहे ती काय आहे ती तुम्हाला आता यात सगळे इन्स्ट्रक्शन्स मिळतात. सो आतमध्ये अशा सगळीकडे टीव्ही लावलेले आहेत. त्याच्यात तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन मिळतात. हे बघा कार, बाईक्स वगैरे कशा काय हे करायच्या, कुठून बाहेर निघतात, कसे गेट्स आहेत ते दोन्ही साईडला गेट आहेत. म्हणजे एका साईडने आतमध्ये आलं का दुसऱ्या साईडने बाहेर निघायचं असं व्यवस्थित आणि सगळे जे डिरेक्शन करायला वगैरे माणसं पण आहेत. तुम्हाला सगळं मार्गदर्शन करायला माणसं आहेत सगळी. सिक्युरिटी चेक चांगला आहे. हे असं जे अपंग हँडिकॅप आहेत किंवा वयोवृद्ध आहेत त्यांना पण वर चढता नाही तर त्यांना वेगळी सिस्टीम आहे आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे प्रकार्स आहेत. जे कसे आहेत ते एरिया लॉन्च जो आहे तो कसा आहे ते. सो जसं तुम्ही पे करतात त्यानुसार तुम्हाला तो लॉन्च मिळतो. मगाशी तिथून गाड्या आतमध्ये आल्या आणि आता इथून गाड्या बाहेर जातात. सो आता थोड्याच वेळात डोअर ओपन होईल. खाली जाऊन मग जवळजवळ धक्क्याला लागली गाडी. आता ओपन होईल. सगळ्या गाड्या बिड्या रेडी झालेल्या आहेत. हा धावत आला. आता ओपन केलाय. गेट जो आहे तो आता ओपन होतोय आणि जो गेट ओपन करायला असिस्टंट असतो तो धावत आला एकदम. म्हणजे डोळा लागला असेल कदाचित त्याचा. गाडी येऊन उभी होती भाऊच्या जागेवर. आम्ही बोललो आत्ता उघडेल. पण नंतर तो धावत येताना दिसला. कारण तो आल्याशिवाय गेट ओपन नाही करू शकत. कारण तो असिस्ट करत असतो सगळं की कसं काय लॉन्च जी आहे ती धक्क्याला लागली आहे का, ती कसं बरोबर गेट ओपन होईल का तेवढ्यात, हे सगळं बघून तो सांगत असतो. आता ते मार्गदर्शन करतोय तो आणि मग त्यांनी सांगितलं की मग इथून सर्व त्याच्या कमांडवरनं मग सगळे आम्ही बाहेर पडू. त्यांनी जर आम्हाला लागलेली आहे गाडी आणि आता थोड्याच वेळात त्याच्याकडनं परमिशन मिळेल की ओके गाड्या बाहेर घ्या. तेव्हा गाड्या बाहेर येतील. लागलेली आहे गाडी पूर्ण. चला परमिशन मिळालेली आहे आणि आता बाहेर जातील गाड्या सगळ्या फटाफट. म्हणजे इथून अशा या अपोजिट साईडनी बाहेर. म्हणून तुम्ही जर आलात तर गाडी आतमध्ये आणल्यावरती दुसऱ्या गेटच्या जवळच गाडी लावा जेणेकरून लवकर तुम्हाला बाहेर पडता येईल. तर इथून बाहेर जायला भरपूर मोठा रस्ता आहे. कारण मांडव्याला आतमध्ये थोडंसं ही जी हा जो धक्का आहे तो आतमध्ये आणि ते सोडायला अशा गाड्या वगैरे असतात लावायत. वृद्ध माणसांना सिनियर सिटीजनना सोडायला अशा गाड्या वगैरे आहेत जेणेकरून बाहेरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि बाहेर गेल्यावर तुम्हाला जर तुमची स्वतःची पर्सनल गाडी नसेल, काय बाईक गाडी वगैरे नसेल तर तुम्हाला बाहेर जाऊन रिक्षा वगैरे किंवा दुसरी गाडी वगैरे तुम्हाला हायर करावी लागते. आता आम्ही बाईक आहे तर आम्ही निघालोय फटाफट. तो समोर दिसतोय तो तिथून आपल्या ज्या PNP वगैरे मालदार वगैरे म्हणजे ज्या गेटवेला जाणाऱ्या बोट्स आहेत त्या तिथे लागतात. तर आता आपण बाहेर पडतो इथून आणि किती लांब आहे ते तुम्हाला आता कळलंच असेल. एवढं गाडी अजून आपली बाहेर पडते ती. अजून आपण मांडव्यालाच आहोत. तर आता घरी जाऊन जेवूया आणि जेवण बिवण झालं की परत भेटूया. तर आता आम्ही फटाफट घरी जातो आणि फ्रेश होतो आणि जेवण घेतो. तर जेवण वगैरे झालंय आणि आता थोडीशी थंडी आहे इकडे त्याच्यामुळे रात्रीचं जरा शेकोटी लावलेली आहे. शेकोटी करतोय. कौस्तुभ भाऊ, आयुष आणि मी तिघजण आम्ही बाहेर बसलोय शेकोटी करायला. उद्या लवकर उठून एका ठिकाणी जायचं आहे. कुठल्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचे नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.